तुमचं कंबर दुखतंय, तुमचा कमरेमध्ये मणक्यामध्ये गॅप सांगितलाय, लंबर स्पॉन्डिलिसिस सांगितलंय, MRI केलाय आणि तुम्हाला उपाय सांगतो, तुम्ही स्विमिंग चालू करा, पोहणं चालू करा. त्यांनी तुमच्या मणक्याच्या कमरेच्या मांसपेशीमध्ये ताकद येईल आणि मग मणक्यांवर कमी वजन पडेल आणि मग मणक्यामधला त्रास कमी होईल. जो सुन्नपणा कमरेखाली होतोय तो कमी होईल. तुमच्या मानेमध्ये सर्वायकल स्पॉन्डिलिसिस सांगितलंय, मानेमध्ये गॅप आहे, MRI मध्ये तेच सांगितलंय. नक्की एकदा स्विमिंग चालू करून बघा, 1-2 महिन्यात तुम्हाला फरक जाणवेल. तुमचे खांदे दुखतात, शोल्डर पेन आहे, ज्यांचं हिप जॉईंटचा पेन आहे, ज्यांचे गुडघे दुखतात, गुडघ्याच्या वाट्या बदलायला सांगितलेल्या आहे, त्यांनी देखील स्विमिंग करून बघा. नक्की तुमच्या मांसपेशींमध्ये ताकद वाढेल, गुडघ्यावर वजन कमी पडेल आणि गुडघे कमी दुखतील. तुमचा फुफ्फुसाचा आजार आहे, दमा आहे, स्विमिंग केल्याने फुफ्फुसाच्या मांसपेशीमध्ये ताकद येते. तुम्हाला अँझायटीचा आजार आहे, स्विमिंग करा. स्विमिंग करत असताना अँझायटी, फिअर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये देखील फरक जाणवतो असं एक रिसर्च सांगते. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.